ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या तळोदी वनपरिक्षेत्रातील धामणगाव येथे सर्पमित्रांनी दुर्मिळ फ्रोस्टेन कॅट स्नेकच्या या जोडीला सुखरूप रेस्क्यू करून जीवनदान दिले आहे। या सापांच्या रेस्क्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील या प्रजातींच्या नोंदीची संख्या 6 वर पोहोचली आहे। धामणगाव येथील आविष्कार दुबे यांना राहत्या घरी सापाची माहिती मिळताच त्यांनी स्वाप संस्थेशी संपर्क साधला। माहिती मिळताच संस्थेचे सभासद कायरकर, सयाम व टीमने घटनास्थळी धाव घेतली। तिथे त्यांना 5 ते 6 फूट लांबीचा एक फ्रोस्टेन कॅट स्नेक आढळला। रेस्क्यू सुरू असताना जवळच्या झाडावर आणखी एक 7 फूट लांबीचा साप आढळून आला। सर्पमित्रांनी अथक प्रयत्नातून या दोन्ही सापांना सुरक्षितरित्या जेरबंद केलं। हा साप निमविषारी असून अत्यंत शांत स्वभावाचा आहे, मात्र माहितीअभावी लोक याला घोणस समजून मारून टाकतात। या सापाचे रक्षण करण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे। या मोहिमेत स्वाप संस्थेचे सदस्य आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते। रेस्क्यू केलेल्या या जोडीला वनविभागाच्या उपस्थितीत सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आलं। तळोदी वनपरिक्षेत्रात या सापाची झालेली ही 4थी नोंद असून हे निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। शरीराच्या मानाने लांब असतो, अत्यंत शांत स्वभावाचा आणि निशाचर असलेला हा साप भारतात बहुतेक जंगलात आढळतो। मात्र हा झाडांच्या खोलीत अंडे देऊन मादा साप ही या अंड्याचा आसपास राहतो व सरडे, पाली, पक्ष्यांचे अंडे, पक्ष्यांचे पिल्ले, उंदीर खातो। मात्र या सापाबद्दलची जास्त ओळख नसल्यामुळे याला मराठीत असे काही विशेष नाव नाही। त्यामुळे लोकांना जर दिसला तर ती घाबरून या सापाला परट किंवा घोणस समजून मारूनही टाकतात। हा साप निमविषारी आहे, मात्र हा साप चावल्याने माणूस दगावत नाही, त्यामुळे याला मारणे टाळा